नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फवारणीची व्यवस्थापन पद्धत व त्याचे फायदे काय व कोणत्या चुका करू नये हे जाणून घेणार आहोत। फवारणीच्या योग्य पद्धतीने आपले सोयाबीन सुरक्षित ठेवता येते व आपल्या उत्पादनात वाढ करता येते। चला या महत्त्वाच्या टास्कचा अवलंब करूया। दुसऱ्या फवारणीचे महत्त्व म्हणजे पिकातील उशिरा होणारे कीड आणि रोग यांचे व्यवस्थापन। हे ॲप्लिकेशन पिकांच्या निरोगीपणाला आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी फार आवश्यक व अति महत्त्वाचे सुद्धा आहे। दुसऱ्या फवारणीचा योग्य वेळ म्हणजे साधारणपणे 55 ते 60 दिवस। बरेच जण 40 ते 45व्या दिवशी फवारणी करत असतात। किंवा दुसरं बघायचं म्हटलं तर आपल्या पिकाची फुलणी आणि बियाणे भरण्याच्या अवस्थेत दुसरी फवारणी करणे याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे। योग्य कीटकनाशकांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या फवारणीसाठी उशिरा होणाऱ्या किड्यांसाठी जसे की अफिड्स, किडे आणि रोगांसाठी प्रभावी कीटकनाशकांचा वापर करा। आपल्या स्थानिक कृषी तज्ञांचा किंवा विस्तार सेवांचा सल्ला घ्या। तयारी करत असताना आपल्या फवारणीची उपकरणे स्वच्छ आणि कामकाज तपासा, अडथळे तपासा। योग्य दरात फवारणी करण्यासाठी कॅलिब्रेशन करा। म्हणजे अर्थातच जर एखाद्या कंपनीचं कंटेंट जर तेच आहे आणि जर दरात फार मोठा तफावत आहे तर तुम्ही कमी दरावाला सुद्धा चूज तुमच्या याच्यासाठी करू शकता। कीटकनाशकाचे मिश्रण लेबलवरील सूचनाप्रमाणे तयार करा। अचूक मिश्रण महत्त्वाचे आहे, कारण जर शेतकरी 2-2.5 हजार रुपयाचा फवारा जर आणत असेल आणि जर मिश्रणच बनवताना चुकत असेल तर हे त्या शेतकऱ्याच्या सुद्धा खिशाला परवडणार नाही व त्याच्यात पिकाचंही नुकसान आहे। म्हणून मिश्रण बनवताना नीट काळजी घ्यावी। फवारणी थंड असलेल्या वेळेतच करावी, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी करावी। शक्यतो फवारणी ही सकाळीच करा आणि फवारणी करत असताना हवेच्या विरुद्ध दिशेने करावी, ज्यामुळे वाष्पीकरण कमी होईल आणि कार्यक्षमता वाढेल। फवारणी समानपणे करा। पिकाच्या वरच्या भागावर विशेष लक्ष द्या जिथे कीड सक्रिय असतात, कारण चक्रीभुंगा आणि यासारखी किडा झाडाला वरूनच टोकरत नेतात। कीटकनाशक हाताळताना सुरक्षा अत्यंत महत्त्वाची। सुरक्षात्मक कपडे, गॉगल्स आणि मास्क घाला। जर तुम्ही तंबाखू खात असाल तर पंप ओस्तर तंबाखूला हात लावू नका। कीटकनाशकाच्या लेबलवरील सर्व सुरक्षतेच्या सूचनांचं पालन करा। स्थानिक नियमांचे पालन करा, कारण फवारणीच्या वेळेस लॅम्बडासारखे बरेचसे कीटकनाशक आहेत की त्याचा प्रभाव मानवावर सुद्धा जाणवायला लागलेला आहे। कारण फवारणी केल्यानंतरच कारण ज्याने फवारणी केली त्याच्या डोळ्यांवर सूज येणे, अंग खाजवणे किंवा चट्टे पडणे असे प्रकार दिसून येत आहेत। फवारणीनंतर आपल्या पिकाचे निरीक्षण करा की कोणत्या किडीचे सक्रियतेचे किंवा ॲडवर्स प्रतिक्रियेचे चिन्ह दिसत आहेत का। म्हणजे जर तुम्ही फवारणी केल्यानंतर तुम्ही वारंवार चेक करा की आळ्या गेल्यात का नाहीत, का फवारणीचा फवारा दिसतोय का नाही। फवारणीच्या वेळी आणि निरीक्षणाची चांगली नोंद ठेवा, कारण ह्याच नोंदी तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी सज्ज करणार आहेत। तर हे होते आजच्या सोयाबीन पिकाच्या दुसऱ्या फवारणी संबंधीची माहिती। वेळेवर आणि प्रभावी फवारणीने आपल्या पिकाचे निरोगीपण आणि उत्पादन सुधारता येईल। हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबा। आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंट करा। आमच्याशी जोडलेले राहण्यासाठी धन्यवाद आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटू। जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र।